नमस्कार मित्रांनो, सर्वांना नमस्कार। बघा, जापानी झेन नावाचा आंबा आपण बघतोय। आज याची जी लागवड केलेली आहे आपण जापानी झेन नावाच्या आंब्याची, ही मी जुलैमध्ये लागवड केलेली 2024 मध्ये। आजची तारीख आहे 10/3/2025। तर इथं बघा वैशिष्ट्य या झेन आंब्याचं, याला माल आहे आणि मोर पण लागलेला आहे बघा एकाच झाडाला। तसंच इथं बघा सुंदर पद्धतीने सेटिंग झालेली, प्रचंड ताकदीने सेटिंग झालेली, परंतु त्याच झाडावरती तुम्हाला मोर पण दिसतोय बघा। जापानी झेन नावाच्या आंब्याचं वैशिष्ट्य काय आहे, 1 वर्षानंतर तो चालू होतो। वर्षातून 2 ते 3 वेळेस आपण त्याला उत्पन्न घेऊ शकतो आणि हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे। याची चव हापूससारखी आहे। हा कॅप्सूल आहे, याच्यामध्ये गराचे प्रमाण प्रचंड आहे। परत मी तुम्हाला दाखवतो बघा, असं प्रत्येक झाडाला मोर आलेला आहे बघा, आंबे लागलेले आहेत, कैऱ्या लागलेले बघा। इथं पण बघा, आंबा आणि मोहर एकाच झाडाला। तर जापानी झेनचं जे वैशिष्ट्य आहे, सदाबहार पेरूत आपण लावलेले। आता या सदाबहार पेरूची आपण पूर्ण कटिंग केलेली बघा। आजची तारीख हे आपण मार्च मध्ये बोलतोय तरी आंब्याला मोहर निघतायत बघा। तर याची जी कटिंग केलेली आपण सदाबहार पेरूची, हे आता 4 वर्षाचं झाड झालेलं आहे। तर मी तुम्हाला काही आंब्याचे झाड पण दाखवतो। या ठिकाणी हा जापानी झेन नावाचा आंबा अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे। याला चोच आहे, पोपटाच्या चोचीसारखा आकार आहे, कॅप्सूल आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये हा उठून दिसतो बघा। आता इथं खाली पण बघू शकता की झाडांना कसे व्यवस्थित सुंदर असा आंबा आलेला आहे बघा। इथं पण आता आंब्याची साईज बघू शकता, अतिशय डोळ्यात भरणारी अशी साईज आहे आपली, लुसलुशीत। अजून मी तुम्हाला पेरू आणि आंबा एकत्र आलेला आहे ते मी दाखवतोय तुम्हाला, की आंबा आणि पेरू आपण एकत्र कसा लावलेला आहे। आता हे बघा, हा 9x2 फुटावरती, सॉरी 9x3 फुटावरती आपण याची लागवड केलेली आहे। इथून दाखव, हा जो आहे 9x3 फुटावरती आपण याची, म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत त्यांनी 9x3 फुटावरती जरी याची लागवड केली तरी आपण ती शक्य आहे। 12x3 फुटावरती ट्रॅक्टर चालतो, 9x3 फुटावरती फवारणीसाठी ट्रॅक्टर चालत नाही, म्हणून 9x3, 12x3 आणि मी आता तुम्हाला लागवड दाखवतो 6x3 फुटावरती। आपण इथं बघा आंबा आणि पेरू एकत्र लावलेला आहे। हा सदाबहार पेरू, याला खाली फंपिशवी लावलेली बघा आणि वरती लगेच कळी आलेली, म्हणजे फळ आणि कळी। त्याच्यानंतर आपण याची छाटणी पण घेणार आहोत। याच्यामध्ये आपण आता आंबा लावलेला आहे आणि वरती आपण त्याला सावली पण बनवणार आहोत। आता सध्या ही जी तार टाकलेली आहे सावलीसाठी बनवलेली। आता मी तुम्हाला 6x3 फुटावरती आंबा दाखवतो। या हे बघा, बाउंड्रीला पण आपण जो आंबा लावलेला आहे त्याला बघा प्रचंड प्रमाणात फुलं आलेले आहेत बघा, मोहर आलेले बघा आंब्याला। हा बघा, इथं बघा, हा 6x3 फुटावरती, इथूनच बघा, हा 6x3 फुटावरती। हा ना काय इकडं, हे बघा आंब्याला आता मार्च मध्ये पण मोहर येतोय बघा, मोहर बघा। आजची तारीख मी आताच तुम्हाला सांगितली 10, आणि प्रचंड ताकदीने नवीन मोहर निघताय बघा। हे नवीन मोहर निघताय प्रचंड ताकदीने। तसेच आंब्याला आंबा बघा, मोहरांची संख्या बघा आणि फळाची साईज बघा। मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या झाडांची फळं दाखवतोय बघा। सगळ्यांची फळं एकसारखी कॅप्सूल आहेत, पोपटासारखी चोच आहे आणि हा पिकल्यानंतर खूप सुंदर दिसतो। तर बघा या ठिकाणी हा जो आंबा आहे बघा, दिसायला खूप सुंदर आहे, चव चांगली आहे, वर्षातून 2 ते 3 वेळेस येतो। याला वीडमॅट टाकलेले आपण बघा। वीडमॅटचा फायदा असा आहे की सफेद मुळी चांगली व्यवस्थित चालते। त्याच्यानंतर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बेमोसमी आंबा आणता त्यावेळेस त्याला मार्केट चांगलं भेटतं। म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आणि व्यवस्थित माझ्यासाठी सुद्धा आंबा वरदान आहे, कारण मी आता स्वतःच 3000 झाडांची लागवड केलेली आहे आणि शाश्वत शेती, सेंद्रिय शेती या सदरामध्ये आंबा हा फळांचा राजा आहे। इतर जे आपण काही पिकं केलेली आहेत त्याच्यापैकी
राजाचं पीक करायला मला आवडतं. हा ग्राफ्टिंग आहे. तुम्ही बघू शकता 12 बाय 3 फुटावरती याची लागवड. याच्यातून ट्रॅक्टर चालणार आहे, फवारणीसाठी चालणार आहे. आणि अशा पद्धतीने या सगळ्या आंब्यावरती आपण सेंद्रिय पद्धतीने काम करून येणाऱ्या काळात एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी बाहेरच्या राष्ट्रामध्ये जी मागणी आहे, आपेडातर्फे जी मागणी येते आपल्याला, तर ते खाणाऱ्यांचे म्हणणं आंब्याला गोडी पाहिजे, चव पाहिजे, टिकवण क्षमता पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर खऱ्या अर्थाने उतरणारा म्हणजे जापानी झेन नावाचा आंबा. धन्यवाद.